ईवीएम को लेकर लगातार सवाल उठ रहे हैं और अब महाराष्ट्र में भी बैलेट पेपर से चुनाव कराने की मांग तेज हो गई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता शलील देशमुख ने इसको लेकर महाराष्ट्र चुनाव आयोग को ज्ञापन सौंपा है। हाल ही में छत्तीसगढ़ में जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव बैलेट पेपर से कराए गए, जिससे महाराष्ट्र में भी इसी प्रणाली को अपनाने की मांग उठ रही है। शलील देशमुख का कहना है कि ईवीएम पर उठ रहे सवालों को देखते हुए स्थानीय स्वराज्य संस्थाओं, महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव भी बैलेट पेपर से कराए जाने चाहिए। उनका दावा है कि ईवीएम को लेकर जनता में भी संदेह है और कई लोग इसके खिलाफ अदालत भी गए हैं। कई ग्राम पंचायतों ने बैलेट पेपर के समर्थन में प्रस्ताव भी पारित किए हैं। अब देखना होगा कि महाराष्ट्र चुनाव आयोग इस मांग पर क्या निर्णय लेती है। महाराष्ट्राचे 26 जिल्हा परिषदा म्हणजे आता तर पूर्ण 36 झाले। आता पूर्ण 36 जिल्हा परिषदा, 400 450 महानगरपालिका, 400 450 नगरपंचायत नगर परिषदा व 22 महानगरपालिकेची निवडणुका यांचं 25 फेब्रुवारी इथे कोर्टाची तारीख होती आणि हे कोर्टाची तारीख सुप्रीम कोर्टामध्ये झाल्याच्या नंतर पुन्हा 10 दिवसाचा वेळ देण्यात आला। आणि या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याचे निवडणुका, नगर परिषद, नगरपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका छत्तीसगडमध्ये झालेल्या बॅलेट पेपरच्या आधारे घेण्यात याव्या। आपण पाहाल की छत्तीसगडमध्ये आता जे नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे जे स्थानिक निवडणूक आहे हे बॅलेट पेपरवर झाले। याचे सगळ्यांची नियमावली आणि हे कागद आपल्या पुढे मी त्या ठिकाणी तुम्हाला त्या फोल्डरमध्ये उपलब्ध करून दिले। यांनी त्या ठिकाणी नियमावली बनवली आहे आणि या नियमावलीमध्ये छत्तीसगड स्थानिक प्राधिकारी निर्वाचन अपराध अधिनियम, त्याच पद्धतीने छत्तीसगड कोलाहल नियंत्रण अधिनियम, छत्तीसगड संपत्ती विरूपण निवारण अधिनियम या सगळ्या SOPs, या सगळ्या नियमावली जे सर्वसाधारण कुठल्याही राज्याच्या निवडणुकीमध्ये सुरळीत घेण्यासाठी लागतात, हे सगळ्या नियमावली त्या ठिकाणी त्यांनी बनवल्या आहे। आणि सांगताना आनंद होतो की सकारात्मक बाब अशी की चांगल्या पद्धतीने हे निवडणुका पार पडल्या। माझं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक आयोगाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे की त्या ठिकाणी येणारे जे स्थानिक निवडणूक आहेत, मग परत नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका, नगर परिषदा या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावे, ही सगळ्यांची मागणी आहे। आणि या मागणीसाठी एक चांगला आधार आपल्याला त्या ठिकाणी भेटला आहे आणि ह्या आधाराचे प्रत, याचे नियमावली, याचे सगळे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स हे सगळे सुद्धा मी आपल्याला त्या फोल्डरच्या माध्यमातून दिले। एवढंच नाही तर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी दिनेशजी वाघमारे यांनासुद्धा आम्ही मेलद्वारे आणि पत्राद्वारे त्या ठिकाणी मी त्यांना निवेदन केलं आहे की येणाऱ्या निवडणुका हे स्थानिक स्वराज्याच्या त्या ठिकाणी मतपत्रिकेवर घ्याव्या। याचंसुद्धा कॉपी मी तुम्हाला त्या ठिकाणी दिली आहे आणि ही रास्त मागणी आहे, लोकशाही टिकवण्याची मागणी आहे। कुठंतरी जनतेला जे वाटून राहिले की आमचे मतदान चोरी झालं, ती भावना लोकांमध्ये जी एक साशंकतेची भावना आहे, ती साशंकता काढून त्या ठिकाणी लोकांचं समाधान होईल। किंवा इतक्या मोठ्या देशामध्ये आज आपण लोकशाही म्हणतो, आज आपण या सगळ्या गोष्टी म्हणतो, एवढ्या मोठ्या लोकतंत्रामध्ये, एवढ्या मोठ्या देशामध्ये हे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे व्हावा की अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। यासाठी आपल्याला मी त्या ठिकाणी बोलवलं, आपल्याला विनंती केली की हे आपण गोष्टी माध्यमांच्या माध्यमातून आपण राज्य निवडणूक आयोग सरकारकडे पोहोचवा।